नागपूर विमानतळाचा जागतिक दर्जाच्या स्तरावर कायापालट होणार आहे। विमानतळालगत आधुनिकीकरणाची कामं सुरू करण्यात आली आहे। विमानतळालगतच्या 271 हेक्टर जमिनीच्या आर्थिक मूल्यवर्धनाची प्रक्रिया सुरू झाली आहे। मिहान इंडिया लिमिटेडनं या जमिनीचा नियोजनबद्ध वापर आणि विकास आराखडा तयार करण्यासाठी तज्ञ सल्लागार संस्थांकडून निविदा मागवलेल्या आहेत। या जमिनीवर भविष्यात व्यावसायिक, औद्योगिक आणि निवासी प्रकल्पांसोबतच लॉजिस्टिक सुविधा, सेवा उद्योग, हॉटेल्स, कार्यालयीन जागा आणि विमान वाहतुकीशी संबंधित पूरक सुविधा विकसित होण्याची शक्यता आहे। त्यामुळे विमानतळ परिसर नागपूरच्या नव्या आर्थिक शहरी विकासाचं केंद्र बनण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। मूल्यवर्धनासाठी निश्चित केलेल्या 271 हेक्टर जमिनींपैकी 122 हेक्टर जमीन भारतीय विमानतळ प्राधिकरणाची तर 149 हेक्टर जमीन महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेडची आहे। ही जमीन विमानतळाच्या नियमित कामकाजासाठी असलेल्या 900 हेक्टर आणि GMRला व्यावसायिक विकासासाठी देण्यात आलेल्या 100 हेक्टर जमिनी व्यतिरिक्त आहे। दरम्यान केंद्रीय मंत्रिमंडळानं मे महिन्यात भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या जमिनीचा मिहान इंडिया लिमिटेडला दिलेला भाडेपट्टा कालावधी वाढवण्यास मंजुरी दिली होती। हा कालावधी GMR नागपूर इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड सोबतच्या 30 वर्षांच्या कराराशी जोडण्यात आला आहे। त्यामुळे विकासाला आता नवी दिशा मिळणार असल्याचं बोललं जातंय।